गेल्यानंतर चौथ्या दिवशीच रस्त्यावर आलो, त्या ग्राउंडवर बसलो, 32 दिवस बसलो. त्यानंतर आम्ही ठरवलं की आता लॉंग मार्च काढायचा काही शौक नव्हता. पण वडिलांना सुरू केलेलं आंदोलन हे थांबवायचं नाही, थांबू द्यायचं नाही म्हणून आम्ही लॉंग मार्चचा निर्णय घेतला. लॉंग मार्चचा निर्णय घेतल्यानंतर परभणीमध्ये सुद्धा काही जणांनी आमच्यासोबत राजकारण करायला सुरुवात केली. राजकारण करायला बाप मिल्यानंतर कोणीच राजकारण करत नाही. आमच्या वडिलांनी 40 वर्ष दलाली केली नाही, कोणाला मॅनेज झाले नाही आणि आम्ही सुद्धा कधी जीवनात दलाली असे मॅनेजचे काम आम्ही करत नाहीत. पण काल सुजात दादा आंबेडकर यांनी भर सभेत आम्हाला सांगितलं की हे जे लॉंग मार्च निघाला होता तो मुंबईपर्यंत पोहोचला नाही, हे दलालाची टोळी आहे, हे मॅनेज झालेले आहेत. आदरणीय भैयाला मला सांगायचंय की आमचा लॉंग मार्च नाशिक पासून जेव्हा वापस आलता तेव्हा तुम्ही म्हणले, तेव्हा आम्हाला भरपूर जणांनी आमच्यावर टीका केली की लॉंग मार्च मॅनेज केला, लॉंग मार्च असा केला, लॉंग मार्च तसा केला, पैसे घेतले. आमच्या जिल्ह्याची पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर या आमच्या मागे लागल्या होत्या. त्यांच्या म्हणण्यावर जेव्हा त्यांनी 5 जण सस्पेंड केले तेव्हा आम्ही नाशिक पशी थांबलो. आमच्या काही मागण्या त्या ठिकाणी त्यांनी लेखी दिलं. पण तेव्हा लोक आम्हाला म्हणले की लॉंग मार्च मॅनेज झाला, लॉंग मार्चनं पैसे घेतले. जर लॉंग मार्चनं पैसे घेतले असते, मॅनेज झाला असता तर पुन्हा लॉंग मार्च 2 तारखेला नाशिकहून निघाला नसता. 1 रुपयाचं आमच्याकडे नियोजन नव्हतं. आम्ही भिकारी माणसं आहेत, आमच्याकडे पैसे नाहीत, काय नाही. आम्ही जयंत्या करायलो, लोकांची गाडी, एकाचं डिझेल, असं आमचं चालू असते. आमच्या बापाने 1 रुपया कमवला नाही आणि त्या ठिकाणी नाशिकहून 1 रुपया खिशात असताना त्या गाडीवाल्याला याला आम्ही आमच्या शब्दावर त्यांना घेऊन आलो. त्यांना नाशिक पासून आम्ही निघालो आणि मोर्चा आम्ही घाटकोपरपर्यंत नेला. आम्ही थांबलो नाही. आम्ही आदरणीय सुजात दादा म्हणले की पोलीसवाल्याला घेऊन वापस आले. सुजात दादा आमच्या मुलुंड नाक्यापाशी जेव्हा आमचा मोर्चा आलता तर फक्त 100 जण आम्ही लॉंग मार्च मध्ये होतो आणि 1000 पोलीसवाले त्या ठिकाणी होते. एकही भीमसैनिक डगमगला नाही, एकही आमची भीमाची वाघीण डगमगली नाही. सगळ्या पोलीसवाल्यांना उत्तर द्यायला आम्ही तिथे खंबीर होतो. कोणताच नेता आमच्यापाशी त्या ठिकाणी आला नाही. माननीय सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांनी फोनवर बोलले आणि रामदास आठवले साहेब हे सुद्धा त्या ठिकाणी त्या डीएसपीला बोलले. दुसरं कोणी आम्हाला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी आलं नाही. जेव्हा आम्ही परभणीत 32 दिवस आंदोलन करू लागलो तर वंचितचा एक कार्यकर्ता सुद्धा आमच्या आंदोलनात आला नाही. आम्ही जर लॉंग मार्च काढत असताना आमच्या सोबत सोमनाथची आई, जालन्यापर्यंत त्याचा भाऊ एक आला आमच्या सोबत. त्याच्यानंतर त्याच्या आईला सुद्धा आमच्याकडे येऊ दिलं नाही. सोमनाथच्या भावाला आमच्याकडे येऊ दिलं नाही. परभणीमध्ये वेगळा मोर्चा काढला. आम्ही फक्त सोमनाथला आणि विजय वाकोडे बाबाला न्याय देण्याचा प्रयत्न करू लागलो त्या ठिकाणी. आणि तुम्ही आम्हाला दलाल म्हणता, मॅनेज झाले म्हणता, यांना चपलीनं तुडवा म्हणता, यायला कुत्र्यासारखं मारा म्हणता. आंबेडकर चळवळ जर जीवन ठेवायचं काम आम्ही करत असू आणि ते जर चुकी असेल तर आम्हाला काय करा, तुम्ही फाशी देऊन टाका, मारून टाका. पण असे आरोप आमच्यावर लावू नका साहेब. कारण की बापासाठी आम्ही आंदोलन केलं होतं. आम्हाला शोक नव्हता, मला काहीच माहित नव्हतं. एवढा संघर्ष माझ्या वाट्याला कधी येईल मला माहित नव्हतं. पण वडील गेल्यानंतर हा संघर्ष माझ्या वाट्याला आला आणि ते मी करू लागलो प्रामाणिकपणे. माझ्यासोबत तुम्ही मला नाही बोलले साहेब, तुम्ही त्या महिलांना बोलले. त्या महिलांचा अपमान झाला, ज्या महिला ज्यांचं काय घेणं देणं नाही. पण परभणीमध्ये वाकोडे साहेबाला सोमनाथ सूर्यवंशीला नाही भेटा म्हणून पायानं चलू लागल्या. 580 किलोमीटर महिला पायानं चालल्या. पायाला फोड आले, पाय फुटले त्यांचे, काही जण चक्कर आले, एका बाईला हार्ट अटॅक आला. माझ्या हातावर गाडी गेली, त्याच दिवशी गाडी माझ्या अंगावर गेली असती तर बरं झालं असतं. असे शब्द ऐकायला मला आता भेटले तरी नसते. लॉंग मार्च हा फक्त न्याय देण्यासाठी आम्ही काढला होता. आम्ही 1 रुपया कोणाचा घेतला नाही. जर तुमच्याकडे पुरावा असेल तर एकाने तरी मला म्हणावं की एखाद्या आमदाराकडून, खासदाराकडून, मंत्र्याकडून पैसे घेतले किंवा काम घेतले किंवा काय घेतलं आणि मॅनेज झालो, हे जर तुमच्याकडे पुरावा असेल तर काय तुम्ही म्हणताल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. पण साहेब, आमचा लॉंग मार्च हा इमानदारीनं काढलेला, न्याय मागण्यासाठी काढलेला लॉंग मार्च होता. पहिल्या दिवशीपासून माझ्या वडिलांसोबत राजकारण सुरू झाले या ठिकाणी.
वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते कुठं होते? जे परभणीचे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी नेहमी वाकोडे साहेबाला विरोध केलेला आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून तिकीट मागण्यासाठी वाकोडे साहेब तयार होते. मुसलमान आणि दलित या ठिकाणचं समीकरण परभणीमध्ये बनलं होतं. पण त्या ठिकाणी परभणीच्याच काही फालतू लोकांना वंचित बहुजन आघाडीची लोक एवढे बेकार आहेत परभणीमधले, मी तुम्हाला खरं सांगतो की त्या लोकांनी वाकोडे साहेबाबद्दल इतकं विष पेरलं त्या ठिकाणी की वाकोडे साहेबाला त्या ठिकाणी तिकीट दिलं नाही. जे लोक मॅनेज होतात त्याच लोकांना परभणीमध्ये आजपर्यंत तिकीट भेटलेलं आहे आणि ते मॅनेज लोक होणार आहेत. आम्ही मॅनेज होणारे लोक नाहीत. आम्ही कोणालाच मॅनेज होत नाहीत. आम्हाला मॅनेज करायला चांगले बेजार झालते. जिंतूरपासून नाही तर परभणीच्या पहिल्या मुकामापासून, टाकळी कुंभकर्णापासून, पालकमंत्र्यापासून तर सगळे आमदार खासदार आम्हाला मॅनेज करायला तयार होऊ लागले. आमच्या मागे फिरू लागले, पण कोणाला आम्ही मॅनेज झालो नाहीत. बाबासाहेबाचे आम्ही लेकरं आहेत. आनंदराज आंबेडकर साहेबांनी, माझा नेते आहेत आनंदराज आंबेडकर साहेब, मी रिपब्लिकन सेनेमध्ये काम करतो. आनंदराज आंबेडकर साहेबांनी त्या ठिकाणी आम्ही जेव्हा पोहोचलो चैत्यभूमीला, त्या ठिकाणी आनंदराज साहेब आले. त्यांनी आमचं स्वागत केलं आणि त्यांनी आम्हाला स्वतः बोलले की आशिष आणि तुमच्या सर्व टीमला मी सल्यूट करतो की तुम्ही हा जो लॉंग मार्च काढून दाखवला हे काय शक्य नाही. हे तुम्ही जे केलं हे आंबेडकर चळवळीला बळ देण्याचं काम केलंय. महाराष्ट्रामध्ये जी आंबेडकर चळवळ धूळखात पडली होती त्या चळवळीला पुन्हा ताकद देण्याचं काम या लॉंग मार्चनं केलंय. लॉंग मार्च मॅनेज मार्च नाही, स्वाभिमानी मार्च होता. परभणीपासून किती हाल अपेष्टा आमच्या महिलांचे, आमच्या भीमसैनिकांच्या झाल्या आम्हाला माहित आहेत. एक जण आमच्या मोर्चामध्ये येऊन आम्हाला सपोर्ट करायला तयार नव्हतं. अहो, राजकारण आम्हाला करायचं नाही. मला काय महाराष्ट्राचा नेता व्हायचं नाही, परभणीचा बी मला नेता व्हायचं नव्हतं. माझ्या वडिलाच्या नाव टिकवण्यासाठी मी परभणीमध्ये ह्या चळवळीमध्ये काम करतो. आज घरदार मी बी सोडून दिलेलं आहे. जसं माझ्या वडिलांना घरदार सोडलं, लेकरा बाळाचा विचार केला नाही, 1 रुपयाचा विचार केला नाही, कमाईचा विचार केला नाही. त्या वाकोडे साहेबाचा मी मुलगा आहे आणि वाकोडे साहेबाचा मुलगा सुद्धा कोणाला मॅनेज होत नाही साहेब. नित्यांत आदर मला आंबेडकर घराण्याबद्दल आहे. माझे बाळासाहेब आंबेडकर, माझे आनंदराज आंबेडकर, माझे भीमराव आंबेडकर, हे सर्व माझ्यासाठी आदरास्थान आहे. मी आंबेडकर घराण्यात काम करतो ना, तरी एवढ्या खालच्या पातळीची टीका करता तुम्ही की मॅनेज झाले, असे झाले, तसे झाले. याच्यानी असं जर करत राहताल तर तुम्हाला सांगतो आंबेडकर चळवळ ही संपल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे कोणीही करू द्या ना, कोणालाही करू द्या, आम्ही तुमचेच आहेत. आम्ही तुमच्याशिवाय तुमच्या पुढे जाणार नाही साहेब. पण आम्ही जे करतो ना ते सुद्धा आंबेडकर चळवळ आहे. आम्ही जे केलंय ती आंबेडकर चळवळ आहे. त्या गोष्टीमुळे, लॉंग मार्चमुळे काही गोष्टी झाल्यात हे तुम्हाला परभणीकरांना मानावं लागल. आणि हे झाल्यामुळंच आम्हाला असं वाटते की आम्ही जर कुठे मॅनेजच झालो नाही तर आम्हाला एवढं खालच्या दर्जावर तुम्ही का बोलता. आणि ह्या तुम्हाला जे सांगतात लोक परभणीचे, 1 नंबरचे दलाल लोक जे तुम्हाला सांगतात की हे लॉंग मार्च असं आहे, लॉंग मार्च तसं आहे, तुमचं बोलणं नसतंय. तुम्हाला जे परभणीची टीम सांगत असते की साहेब लॉंग मार्चनं असं केलेलं आहे, लॉंग मार्चनं तसं केलेलं आहे. हे लोक काहीच कामाचे नाहीत. आंबेडकर चळवळीला शून्य लोक आहेत. ते रस्त्यावर येत नाहीत, कोणाला न्याय मिळून देत नाहीत. फक्त बाबासाहेबाच्या आणि बाळासाहेबाच्या नावावर राजकारण करणारे लोक आहेत हे साहेब. अशा लोकांना तुम्ही ओळखलं पाहिजे. कारण आम्ही काढलेला इमानदारीनं केलेला लॉंग मार्च हा जर तुम्ही असा बोलून जर बदनाम होत असेल तर पुढे ह्यानंतर कोणीही आंबेडकर चळवळीमध्ये काम करणार नाही साहेब. विचार कराल 10 वेळा की बाबा काही केलं तर नाव ठेवतात लोक, चांगलं केलं तर नाव ठेवतात, वाईटही केलं तर नाव ठेवतात. मग आमच्यासोबत ज्या 100 बाया होते, आमच्यासोबत जे 100 माणसं होते त्यांना तुम्ही विचारा, त्यांच्यासोबत चर्चा करा. मग ते सगळे जे चलत होते का येडे होते का काय? ते पागल नव्हते. स्वतःची माय, बहीण, लेकरं, घरदार सोडून, वाऱ्यावर सोडून रस्त्यावर आले होते आणि आमच्यासोबत पायानं चालू लागले. कुठं रस्त्यावर जेवणाची सोय होईल की नाही होईल, कुठं कोणाच्या अंगावर गाडी येईल, कोणाला दुखल, कोणाला हार्ट अटॅक येईल, याचा विचार कोणी केला नाही साहेब. आम्ही अतिशय प्रामाणिकपणे, आणि तुम्ही साहेब, तुम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे वाकोडे साहेबाला पहिल्यापासून डावललंय. विजय वाकोडे 40 वर्षाचा संघर्ष तुम्ही बघताल. कोणाला तुम्ही विचारा, परभणीमध्ये विचारा, 40 वर्षाचा इमानदारीनं 1 रुपयाचं कुठं काही हे नाही द्यायचं. माझं वाकोडे साहेबाचं जे घर आहे ते सुद्धा त्यांच्या नावावर नाही. बँकेमध्ये 4,000 रुपये आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये, दुसरं काही नाही. कार घेतलेली होती, ती कार सडून खडून खराब झाली होती. मी आता ती चालू केली, माझ्या वडिलाची निशाणी आहे म्हणून.
1 रुपयाची कमाई नाही वाकोडे साहेबाची. त्या वाकोडे साहेबाचा साधा फोटो तुम्ही कुठं लावला नाही. त्या वाकोडे साहेबाचा तुम्ही कुठं जेव्हा पहिल्यांदा तुम्ही गेले होते तेव्हा तिथं त्यांचा विषय काढला नाही. जेव्हा माझी पोस्ट फेसबुकला पडली त्यानंतर वाकोडे साहेबाचं मॅटर तुम्ही त्यामध्ये घेतलं. वाकोडे साहेबासारखा चळवळीच्या माणसाला विसरून जात असताल तुम्ही, तर मग चळवळीमध्ये वाकोडे साहेबासारखा दुसरा कोणी होऊ शकत नाही. मग सगळे दलालच होतील. मग या पक्षाला बांधले जातील. बीजेपी, आरएसएस, बीरेसएस, राष्ट्रवादी सगळ्या पक्षाला बांधले जातील. काय काऊन बांधले जातील की ते सांगतील की आम्हाला चळवळीत काम करू देत नाहीत. आम्ही चळवळीत काय काम केलं तर आम्हाला दलाल म्हणतात, आम्हाला पैसे घेतले म्हणतात, आम्हाला मॅनेज झाले म्हणतात. आशिष वाकोडे बाबासाहेबाचे लेकुरे कोणाच्या बापाला भेट नाही. पोलीसवाल्याला तर विरोध भेटच नाही. मी घाटकोपर पर्यंत मोर्चा नेला होता. मुलुंडच्या समोर मोर्चा नेला. मुलुंडला अडवलं होतं आम्हाला साहेब. 1000 पोलीसवाले आम्हाला अडवू लागले, पण त्या ठिकाणी एकही भीमसैनिकाला मी हटवू दिलं नाही जागेवरून. मी त्यांना सांगितलं आम्हाला न्याय द्या नाही तर आमचा जीव घ्या. त्याच्या समोर गेल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी आमच्या महाराष्ट्राचे जे ऍडिशनल डीजी आहेत त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा आम्हाला आमच्या मागे होते. त्यांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही चला मुख्यमंत्री साहेबाकडे. आम्ही गेलो नाही. पण घाटकोपरला आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला स्वतः फोन केला, आम्हाला बोलवलं, आम्हाला तुमच्याशी बोलायचंय. मग त्या ठिकाणी बोलवल्यानंतर जायचं नाही का? आमच्याला मुंबईत आल्यानंतर कोणाचा सपोर्ट भेटला ना. आम्ही 100 जण चालू लागलो. 100 जण फक्त आम्ही आमचं चालू लागलो. कोण होतं आमच्यासोबत? वंचित बहुजन आघाडीचं कोणीच नव्हतं. आम्हाला नाशिकच्या समोर फक्त रिपब्लिकन सेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या दोघांनीच आम्हाला मदत केलेली आहे. त्यांनी आमच्यासोबत थांबलेले आहेत, चाललेले आहेत. कोणी आम्हाला मुंबईत मदत केली नाही. आम्ही येड्यासारखं मुंबईत चालू लागलो. आम्हाला ऊन लागू लागलं, आम्हाला भूक लागू लागली, रस्त्यानं जेवायला भेट नाही गेलं, काही आमची सोय नव्हती. आपण नेते होतात त्या ठिकाणी आमच्या मोर्चात यायचं असतं. आणि त्या मोर्चाचं नेतृत्व तुम्ही करायचं असतं साहेब. आम्हाला मान्य होतं, पण तुम्ही आले नाही. आम्हाला महाराष्ट्रभरातून आम्ही बघितलं ना. गाव सोडलं की फक्त आम्ही आमच्या लॉंग मार्चवालेच आम्ही होतो. दुसरं आमच्यासोबत कोणी जोडलं नाही. आम्ही आमचं जे चळवळ केली 1-1.5 महिना आम्ही जे चाललो, हे इमानदारीने केलेलं काम आहे. आमच्यावर तुम्ही नावबोट ठेवू नका. तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो, कारण हे माझा नाही, माझ्या वडिलाचा अपमान आहे. माझ्या वडिलांनी जे चळवळ केली त्याच्यावरच पाय ठेवून मी हे पाऊल उचललं होतं, लॉंग मार्च काढला होता. पण असं आम्हाला बदनाम आपण कृपया करू नका. नाही तर मला तुम्ही काल जे बोललात तेव्हापासून मला जेवण सुद्धा जात नाही. ज्या माणसाला राग त्या माणसाला तिथे ज्याने इमानदार माणूस असते, नाही तर ज्याने केलेलं आहे त्याला कशाला राग येईल. नम्रतेची विनंती आहे साहेब तुम्हाला, भैया साहेब. लॉंग मार्च हा स्वाभिमानी लॉंग मार्च होता. त्याच्यात कोण कोण होतं, कोण कोण नव्हतं हे सगळ्यांना माहित आहे. एका जुटीनं आम्ही काम केले. आम्हाला लय नाव ठेवले. सगळ्यात जास्त नाव तुमच्या पक्षानं आम्हाला वंचित बहुजन आघाडीने ठेवले. काय आम्ही कोणाचं घोडं मारलं आम्हाला माहित नाही. आम्ही काय पाप केलं आम्हाला माहित नाही. लॉंग मार्च काढायचा नसता, मी घरीच बसायचं असतं. मला तर असं वाटतं की माझ्या मायला, माझ्या लेकराला, माझ्या बायकोला टाइम दिला असता तर बरं झालं असतं. त्यांना टाइम दिला नाही. लेकरू लहान आहे माझं 1 वर्षाचं, त्याला टाइम दिला नाही. आईला गरज होती वडील गेल्यानंतर, तिला टाइम दिला नाही. आणि सगळं सोडून आम्ही लॉंग मार्च काढला. आम्हाला महाराष्ट्राचा नेता व्हायचा नाही. महाराष्ट्राचे नेते साहेब तुम्ही आहेत, देशाचे नेते तुम्ही आहेत. आम्हाला नेताच व्हायचं नाही. आम्हाला आंबेडकर चळवळ करायची, चळवळ करू द्या. आणि कृपया करून आम्हाला नाव ठेवू नका. आम्ही दलाल नाहीत, आम्ही विकले जाणारे माणसं नाहीत. मला तर वाटतं तेव्हाच पैसे घेऊन बसलो असतो तर आज मला काय वाटलं नसतं. 1 रुपया कोणाचा घेतला नाही. 1 रुपया सुद्धा मी कोणाचा घेतला नाही. लॉंग मार्चला कोणीच नाव बोट ठेवू शकत नाही.
हे तुम्ही त्या लोकांना विचारा जे आमच्यासोबत होते. आणि तुम्हाला कृपया विनंती करतो की तुमचे जे परभणीला तुम्हाला सांगणारे लोक आहेत तुमच्या पक्षाचे, त्यांना सांगा काहीतरी काम करा, काहीतरी चळवळ करा, कोणाला तरी न्याय मिळवून द्यायचं काम करा. एकमेकाच्या काड्या करू नका. वाकोडे साहेबाला पहिल्यापासून विरोध करतात हे लोक. सगळ्याचे नावं माहित आहेत. साहेबाला तिकीट देऊ नका, साहेबाचं असं करू नका, सगळे करणारे हे लोक जे माहित आहेत, हे जे तुम्हाला सांगतात. पण असे लोक हे फालतू लोक आहेत साहेब. यांचं तुम्ही कृपया ऐकू नये. रियालिटी काय आहे ती मला तुम्ही विचारली असती तर मी तुम्हाला सांगितलं असते. मी लॉंग मार्च नाशिकहून काढायच्या पहिले मी आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबाला भेटलो, आनंदराज आंबेडकर साहेबाला भेटलो, बाळासाहेबाला सुद्धा मी फोन केला, पण त्यांचा फोन लागला नाही. कुठलंही राजकारण आम्ही केलं नाही, कुठलीही वळवळ कोणाला मॅनेज होणं, पैसे घेणं आम्ही केलं नाही. त्यामुळे कृपया आमच्यावर आम्हाला नावबोट ठेवू नये. कदरलोत आम्ही. आता आम्हाला एवढं करून जर आम्हाला जर नावं ठेवत असाल हे लोक, तर मग आता आम्ही ह्या चळवळीतच काम करणार नाहीत. सगळं सोडून शांत बसू. आपण करा, आम्ही तुमच्या पाठीमागे राहतो.